Hello students, welcome in today's lecture. In earlier lecture we discussed about the transcription and translation. In today's lecture we discuss about the most important point, that is the regulation of gene expression. पावळांनो अगोदरच्या क्लासेस मध्ये आपण डिस्कस केलं होतं अबाउट दी ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन. ओके, आणि या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहे अबाउट द रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन. ओके, खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे, व्यवस्थितपणे समजून घ्या. बघा बाळांनो, हे आपल्याला माहिती आहे की विथ द हेल्प ऑफ क्रोमोझोम द कॅरेक्टर्स आर ट्रान्सफर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. ओके, इन द फॉर्म ऑफ जीन्स. ओके, आपली जी काही जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे ती एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये पास होते, पण ते कॅरेक्टर त्याच वेळेस एक्सप्रेस होऊ शकतं व्हेन देअर इज अ सिंथेसिस ऑफ दॅट काइंड ऑफ प्रोटीन. ओके, त्या टाईपचं प्रोटीन जर बॉडीमध्ये सिंथेसाइज झालं, ओके, तर आणि तरच ते कॅरेक्टर एक्सप्रेस होतं. याचं सिंपल मिनिंग असं आहे, जोपर्यंत प्रोटीन सिंथेसिस होत नाही तोपर्यंत कुठलंही कॅरेक्टर एक्सप्रेस होऊ शकत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे. सो व्हॉट इज मेंट बाय जीन रेग्युलेशन? ओके, रेग्युलेशन ऑफ द जीन एक्सप्रेशन. मग हे जीनचं जे काही एक्सप्रेशन आहे हे कशा पद्धतीने रेग्युलेट केलं जातं? सगळ्यात पहिली गोष्ट, व्हॉट इज मेंट बाय जीन रेग्युलेशन? इट इज अ मल्टीस्टेप प्रोसेस. ही एक मल्टीस्टेप प्रोसेस आहे बाय विच अ जीन इज रेग्युलेटेड, ज्या प्रोसेसने जीनचं रेग्युलेशन केलं जातं अँड इट्स प्रॉडक्ट इज सिंथेसाइज, आणि त्याचं प्रॉडक्ट ऑब्टेन केलं जातं. प्रॉडक्ट दॅट इज इन द फॉर्म ऑफ प्रोटीन. ठीक आहे. एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवा. समजा मी असं म्हटलं की माझ्या डीएनएच्या सिक्वेन्स वरती, म्हणजे डीएनए वरती ए जीन आहे 20 बेस पेअर वरती. ठीक आहे. तर हा ए जीन कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे हे मला त्याच वेळेस समजू शकतं ज्यावेळेस तो कुठल्या टाईपचं प्रोटीन पार्टिसिपेट बनवतोय. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल त्याने बनवलं मेलॅनिन. ओके, आता मेलॅनिन बनवलं याचं सिंपल मिनिंग आहे की माझं स्किन कलरला तो डिटरमाइन करणार आहे. ठीक आहे. म्हणजे ही गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो की रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन ही जी प्रोसेस आहे ही एक मल्टीस्टेप प्रोसेस आहे. याच्यामध्ये जीनचं काय होतंय, रेग्युलेशन तर होणारच होणार आहे, बट त्याचं प्रॉडक्ट सुद्धा सिंथेसाइज होणार आहे. ओके, सो दस जीन एक्सप्रेशन इज रिझल्ट इन अ पॉलीपेप्टाइड फॉर्मेशन. बरोबर आहे. मग हीच गोष्ट मी तुम्हाला सांगितली की जोपर्यंत आपल्या एखाद्या बॉडीमध्ये प्रोटीन सिंथेसाइज होत नाही, ओके, तोपर्यंत आपण त्या जीनचं फंक्शन सांगू शकत नाही. ओके, प्रोटीनवरून आपण हे सांगू शकतो की तो जीन काय फंक्शन करतोय. ठीक आहे ना. जीन एक्सप्रेशन इज रेग्युलेटेड ऍट 4 लेवल. जीनचं जे एक्सप्रेशन हे 4 लेवल वरती होतं. सगळ्यात पहिलं, ओके, सगळ्यात पहिलं जीन एक्सप्रेशनचं रेग्युलेशन ट्रान्सक्रिप्शन लेवलने होतं. दुसरं प्रोसेसिंग लेवलने होतं. आपण शिकलोय ना त्या 3 प्रोसेस, दॅट इज स्प्लायसिंग, कॅपिंग आणि टेलिंग. ओके, तर त्या लेवलवरती होतं. तिसरं ट्रान्सपोर्ट ऑफ एमआरएनए. एमआरएनएचं ट्रान्सपोर्ट कुठून, न्यूक्लियस मधून सायटोप्लाझम मध्ये. ओके, तिथे सुद्धा जीन एक्सप्रेशनचं काय चालतं, रेग्युलेशन चालतं. आणि फायनली ट्रान्सलेशनल लेवल. ओके, तर बघा बाळांनो, आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट डिस्कस करणार आहे पहिल्या लेवलवरती, दॅट इज अ ट्रान्सक्रिप्शनल लेवल. ओके, बघा आता, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की जीनचं एक्सप्रेशनचं रेग्युलेशन जे आहे, जीन एक्सप्रेशनचं रेग्युलेशन हे त्याच वेळेस आपल्याला समजू शकतं जेव्हा त्याच्यापासून एक स्पेसिफिक टाईपचं काय सिंथेसाइज होईल, प्रोटीन सिंथेसाइज होईल. अदरवाइज आपण हे सांगू शकत नाही की कुठला जीन कुठल्या टाईपच्या फंक्शनसाठी कुठल्या टाईपचं फंक्शन रेग्युलेट करणार आहे किंवा एक्सप्रेस करणार आहे. ठीक आहे ना. रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन याच्यामध्ये आणखी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट शिकायची आता आपल्याला. बघा, द सेल्स विच कंटेन अ जीन्स these genes are able to perform a different function. म्हणजे एखाद्या सेल मध्ये खूप सारे जीन्स असतात, ते वेगवेगळे फंक्शन परफॉर्म करू शकतात. जसं फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल दिलंय बुक मध्ये, लॅक्टोजचं हायड्रॉलिसिस आहे बाळांनो, ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज मध्ये. ठीक आहे. हे त्याच वेळेस पॉसिबल आहे ज्या वेळेस बीटा गॅलॅक्टोसाइडेज नावाचं एन्झाईम तयार होईल, आणि बीटा गॅलॅक्टोसाइडेज तयार करण्यासाठी स्पेसिफिक टाईपच्या जीनची गरज असते.
मग तो जीन जर एक्सप्रेस झाला तर आणि तरच बीटा गॅलेक्टोसाइडेज नावाचा एन्झाईम तयार होईल आणि तर आणि तरच लॅक्टोजचं हायड्रॉलिसिस, लॅक्टोजचं ब्रेकडाऊन गॅलॅक्टोज आणि ग्लुकोज मध्ये होऊ शकतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, बरोबर. मग जोपर्यंत बीटा गॅलॅक्टोसाइडेज तयार होत नाही तोपर्यंत हे हायड्रॉलिसिस होऊ शकत नाही. म्हणजे जेव्हा तो जीन एक्सप्रेस होईल त्याच वेळेस हे फंक्शन परफॉर्म होईल. क्लिअर? ओके. ना दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट ई कोलाय. ह्या बॅक्टेरियाबद्दल आपल्याला बऱ्याचशा काही गोष्टी दिलेल्या आहेत. ओके. तर ई कोलाय हा एक असा बॅक्टेरिया आहे बाळांनो की तुम्ही त्याला कुठल्या न्यूट्रिएंट मीडियम मध्ये ग्रो करताय. ओके. मग त्या न्यूट्रिएंट मीडियम मध्ये तुम्ही काय घेतलेलं? बेसिकली बघा, आता न्यूट्रिएंट मीडियम ज्यावेळेस आपण घेणार तर आपण दोन टाईपचे एनर्जी सोर्स घेतोय. एक ग्लुकोज घेतोय आणि एक लॅक्टोज घेतोय. समजून घ्या बरं, खूप महत्वाचा पॉईंट सांगतोय. एक ग्लुकोज आहे आणि दुसरा लॅक्टोज आहे. बघा बाळांनो, ज्यावेळेस सेल मध्ये म्हणजे याच्याच बॉडीमध्ये तुम्ही कन्सिडर करा किंवा तुम्ही एक न्यूट्रिएंट मीडियम घेतलंय असं पण कन्सिडर करा, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही समजा एक न्यूट्रिएंट मीडियम घेतलंय आणि त्याच्यावरती तुम्ही ई कोलायला ग्रो करताय. जर त्या न्यूट्रिएंट मीडियम मध्ये काय ग्लुकोज आहे, ऐका, जर त्या न्यूट्रिएंट मीडियम मध्ये ग्लुकोज आहे तर हे ई कोलाय ग्लुकोज वरतीच फिडिंग करणार, त्याच टाईपचे एन्झाईम तयार करणार जे ग्लुकोजच्या मेटाबॉलिझम साठी पाहिजे. कळलं का? ठीक आहे. पण जर हा ग्लुकोज संपला आणि तिथं जर आपण न्यूट्रिएंट मीडियम मध्ये काय घेतलं, लॅक्टोज घेतलं, तर मग हे ई कोलाय असे एन्झाईम तयार करेल जे लॅक्टोजच्या मेटाबॉलिझम साठी पाहिजे. ओके. म्हणजे हे अकॉर्डिंग टू सबस्ट्रेट स्वतःमध्ये एन्झाईमचं काय करताय, सिंथेसिस करू शकताय. ओके. म्हणजे त्या टाईपने त्याचे जीन काय होत आहेत, एक्सप्रेस होत आहेत. म्हणजे जीनचं जे एक्सप्रेशन आहे ते फिजिकली म्हणजे फिजिओलॉजिकली सुद्धा होऊ शकतं, केमिकली सुद्धा रेग्युलेट होऊ शकतं, एन्व्हायरमेंटल क्यूने सुद्धा काय होऊ शकतं, रेग्युलेट होऊ शकतं. ओके. म्हणून लक्षात ठेवा की जीनचं एक्सप्रेशन डिपेंडेड अपॉन दी सेव्हरल काइंड ऑफ फॅक्टर्स. ओके. आणि मग असे जे एन्झाईम्स आहेत, ओके, जे कोण सिंथेसाइज करतंय, ई कोलाय सिंथेसाइज करतंय. These are the adaptive enzymes ना, हे adaptive enzyme आहे. बघा ना, ग्लुकोज अवेलेबल असलं तर ई कोलाय असे एन्झाईम तयार करणार जे ग्लुकोजच्या मेटाबॉलिझम साठी पाहिजे. ग्लुकोज अवेलेबल नाही, लॅक्टोज अवेलेबल आहे, तर ई कोलाय असे एन्झाईम तयार करतोय जे लॅक्टोजच्या मेटाबॉलिझम साठी पाहिजे. मग असे जे अडॅप्टेबल एन्झाईम्स असतील दे आर कॉमनली कॉल्ड ॲज ए इंड्युसिबल एन्झाईम्स. अशा एन्झाईम्सला आपण काय बोलतो, इंड्युसिबल एन्झाईम्स. आणि त्याच्यामुळं त्या आता समजा हे ई कोलाय, ओके, आता इथे ग्लुकोज अवेलेबल होतं का त्याच्या ग्रोथ साठी? नाही. ओके. मग आता त्याची ग्रोथ परत जर त्याची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट करायची आहे, ओके, तर लॅक्टोज काम करणार आहे ना. ओके. लॅक्टोज काम करणार आहे म्हणजे ही मेकॅनिझम स्टॉप होण्याच्या ऐवजी कोण स्टार्ट करतंय, लॅक्टोज स्टार्ट करतंय. ओके. म्हणून लॅक्टोज सारखा मॉलिक्यूल जो आहे तो काय म्हणून काम करतोय बाळांनो, इंड्युसर म्हणून काम करतोय. काय म्हणून काम करतोय, इंड्युसर. लक्षात ठेवा, ई कोलाय लॅक्टोजच्या मेटाबॉलिझम साठी ज्या ज्या टाईपचे एन्झाईम्स तयार करेल ते इंड्युसिबल एन्झाईम्स असेल. आणि इथं एनर्जी सोर्स संपला होता तर तसं पाहिलं तर मग ई कोलायची ग्रोथ थांबली पाहिजे होती, बट ती परत स्टार्ट कोण करतंय, लॅक्टोज. आणि त्याच्यानुसार ई कोलाय काय करतंय, न्यू एन्झाईम्स तयार करतंय ज्याच्यामुळे लॅक्टोजचं ते हायड्रॉलिसिस करू शकतं. ओके. मग लॅक्टोज तिथं कोण म्हणून काम करतो, इंड्युसर. आणि हा जो पूर्ण फेनॉमेनॉन आहे बाळांनो याला तुम्ही म्हणता इंडक्शन. काय म्हणता, इंडक्शन. ओके. ही गोष्ट लक्षात ठेवा, खूप महत्वाची गोष्ट. इथं आपल्याला एक गोष्ट समजली की ज्या टाईपचे एन्झाईम्स तयार होतील, ज्या टाईपचे एन्झाईम म्हणजे ज्या टाईपचे जीन्स असतील. ओके. मग जीन्स जसे वेगवेगळ्या टाईपचे असतील तर फंक्शन सुद्धा वेगवेगळ्या टाईपचे फंक्शन परफॉर्म होणार. ओके. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याकडे काही ई कोलाय जो आहे तो काही एन्झाईम्स तयार करतो जे अडॅप्टेबल असतात. ओके. मग ज्यावेळेस ग्लुकोज न्यूट्रिएंट मीडियम मध्ये अवेलेबल असेल तर ग्लुकोजच्या मेटाबॉलिझम साठी लागणारे एन्झाईम तयार होतील आणि लॅक्टोज असेल तर लॅक्टोजच्या मेटाबॉलिझम साठी. ओके. इथपर्यंत क्लिअर झालाय कन्सेप्ट? ठीक आहे ना. आता ई कोलाय मध्येच आपण जर पाहिलं सो देअर इज अ क्लस्टर ऑफ जीन with related function and this is commonly called as operon. ओके. त्याला आपण काय बोलतोय, ओपेरॉन. ओपेरॉन कसं जर पाहिलं बाळांनो तर ओपेरॉन इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द जीन रेग्युलेशन. जीन रेग्युलेशनचं स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट जर तुम्ही पाहिलं तर ते बाळांनो ओपेरॉन. ठीक आहे. लक्षात ठेवा.
तर हे जे ओपेरॉन आहे, ओके, हे काय असतं, इट इज अ क्लस्टर ऑफ जीन्स. खूप सारे जीन मिळून एखाद्या फंक्शनला काय करतात म्हणून रेग्युलेट करतात. ओके, याचं मी खूप सिंपल एक्झाम्पल देऊ शकतो जे जुन्या पुस्तकामध्ये होता, आता न्यू बुक मध्ये ते एक्झाम्पल नाहीये. ओके, तर ई कोलाई जे आहे, ओके, ह्याच्यामध्ये टोटल तुम्हाला व्हॉट वी कॉल्ड ॲज ए 75 ओपेरॉन्स सापडतील. 75. ओके, आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला 260 जीन्स सापडतील. सिंपल विचार करा, एक ओपेरॉन मध्ये आपण 3 किंवा 4 जीन घेऊ शकतो, बरोबर. 3 जीन्स समजा आपण कन्सिडर केलं तर आपल्याकडे किती जीन्सचं सेट आहे, टोटल 260 जीन्स आहे. ओके, आणि ते कशामध्ये 75 ओपेरॉन्सच्या अंडर आहे. म्हणून मी असं म्हटलं की ओपेरॉन इज अ क्लस्टर ऑफ जीन, ग्रुप ऑफ जीन असू शकतो. ओके, विच कंट्रोल दी और विच रेग्युलेट दी स्पेसिफिक फंक्शन. ठीक आहे, आता ज्यावेळेस तुम्ही ओपेरॉन ऑब्झर्व करता तर ओपेरॉन मध्ये ओपेरॉनचं स्ट्रक्चर असं दिसतं तुम्हाला. ठीक आहे, इथे आपण दाखवू पी, या बाजूला आपण दाखवू आय. ठीक आहे, परत पी, परत ओ, परत झेड, वाय, ए. ठीक आहे, बघा लक्ष द्या बरं, पी आय, पी ओ वाय, झेड वाय ए. ठीक आहे, आता हे काय आहे, हे सेट ऑफ जीन्स आहेत. ओके, ओपेरॉन आहे ना ते. ओके, मग याच्यामध्ये खूप सारे काय असणार आहे, जीन्स असणार आहे. ठीक आहे, आणि मी काय सांगितलं तुम्हाला की जे काय आपण जीनचं रेग्युलेशन पाहतोय आता सध्या हे जे शिकवतोय मी तुम्हाला हे ट्रान्सक्रिप्शन लेवलचं आहे. आणि जर ट्रान्सक्रिप्शन लेवलचं आहे तर एवढं तर तुम्हाला माहित पाहिजे का मग तिथं आपल्याकडे 2 एंड असणार. एक म्हणजे आपल्याकडे 5 प्राइम एंड असणार आणि एक आपल्याकडे 3 प्राइम एंड असणार. त्याच्यापासून आपल्याला म्हणजे तो डीएनएचा पार्ट असणार, त्याच्यापासून आपल्याला एमआरएनए सिंथेसाइज करावा लागणार आणि मग पूर्ण कोणती प्रोसेस होणार, ट्रान्सक्रिप्शन. ओके, मग हा जो पी बाळांनो आपण शिकलोय बघा, मी नाव लिहिल्यावर तुम्हाला आरामात लक्षात येईल. पी म्हणजे प्रमोटर. पी म्हणजे काय, प्रमोटर. ठीक आहे, प्रमोटर 5 प्राइम एंडला असते आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, सो हे झालं आपलं प्रमोटर 5 प्राइम एंडला. इट इज अ पार्ट ऍट विच कुठला एन्झाइम जाऊन बाइंड करणार त्याला, आरएनए पॉलिमरेज सेकंड. कारण आपल्याला माहिती आहे ट्रान्सक्रिप्शन साठी कोणतं एन्झाइम पाहिजे, आरएनए पॉलिमरेज सेकंड पाहिजे. ठीक आहे, मग आरएनए पॉलिमरेज सेकंड. सो प्रमोटर कॉमनली कॉल्ड एज अपस्ट्रीम. ओके, अँड इट इज अ पार्ट ऑफ डीएनए ऍट विच what we call as a RNA polymerase get bind. Okay, now second जो जीन है बाळांनो which is adjacent to the promoter, this is called as a regulatory gene. त्याला आपण रेग्युलेटरी जीन बोलतो. जरी त्याचं इंडिकेशन RNA असेल बाळांनो तरी लक्षात ठेवा त्याला आपण काय बोलतो, रेग्युलेटरी जीन. ओके, आता रेग्युलेटरी जीनचं काय काम असतं, रेग्युलेटरी जीन असं स्पेसिफिक टाईपचे काय तयार करतं बाळांनो, प्रोटीन सिंथेसाइज करतं. दिस इज कॉमनली कॉल्ड एज अ रिप्रेसर प्रोटीन्स. ठीक आहे, आणि हे रिप्रेसर जे आहेत, रिप्रेसर ओके, हे जर ह्या ओ जीनला असे जाऊन बाइंड झाले ओ ला, ओके, तर इथं हा आरएनए पॉलिमरेज ह्या 3 जीनला रीड करू शकत नाही. तुम्हाला मी शिकवलंय की जर हे जे मधले जीन्स असतात ज्याला आपण रीड करणार ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस मध्ये, या सगळ्यांना मिळून आपण एक नाव देत असतो, दॅट इज द स्ट्रक्चरल जीन्स. बरोबर आहे, तर हे आपले स्ट्रक्चरल जीन्स आहेत. मग आपल्याकडे किती स्ट्रक्चरल जीन्स आहेत, 3 स्ट्रक्चरल जीन्स आहेत. कोणकोणते, झेड वाय ए. ओके, हा आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, इथं कोण बाइंड झालाय, रिप्रेसर. म्हणून आरएनए पॉलिमरेज यांना रीड करू शकतो का, बिलकुल नाही. ओके, हा मग आता अशा वेळेमध्ये तिथं काय पाहिजे, आपल्याकडे असा मॉलिक्यूल पाहिजे का जो त्या रिप्रेसरला रिमूव्ह आउट करेल. आणि असा जो मॉलिक्यूल असतो दॅट इज अ इंड्युसर. मग हा इंड्युसर जाऊन त्या रिप्रेसरला बाइंड होईल, परत हा रिजन काढून घेईल, इथं परत हा ओ जीन, इट इज अ ऑपरेटर. ओके, ह्याला आपण काय म्हणतोय, ऑपरेटर जीन. ठीक आहे, आणि एकदा काय ऑपरेटर जीन असा फ्री झाला रिप्रेसर कडून, ओके, तर आता आरामात परत इथं प्रमोटर रिजन आपण लिहिलाय का, कारण इथं बघा तुम्ही, इथं जर रेग्युलेशन होणारच असेल रिप्रेसरने बाइंडिंग, तर परत आरएनए पॉलिमरेज बाइंड झाला पाहिजे ना. ओके, म्हणून आरएनए पॉलिमरेज इथे बाइंड होणार प्रमोटर रिजनला, आणि मग इथून काय होणार, परत हे झेड वाय ए स्ट्रक्चरल जीनला रीड केलं जाणार. ओके, म्हणून लक्षात ठेवा बाळांनो, पी स्टँड फॉर प्रमोटर, आय स्टँड फॉर रेग्युलेटरी जीन, देन पी प्रमोटर, ओ ऑपरेटर जीन, झेड वाय ए स्ट्रक्चरल जीन्स. ओके, लक्षात राहील इथपर्यंत. आता मी हे काय एक्झाम्पलने तुम्हाला प्रूव्ह करून देतो की हाऊ धिस
ओपेरॉन इज वर्क. ओके, हे ओपेरॉन काम कसं करतं तर बघा बाळांनो, इथं आपण सगळ्यात महत्त्वाचा पार्ट शिकणार आहे, दॅट इज द लॅक ओपेरॉन. ओके, दॅट इज लॅक स्टँड फॉर लॅक्टोज. ओके, मग लॅक्टोजच्या मेटाबॉलिझम साठी असणारं जे ओपेरॉन आहे, ओके, त्याला आपल्याला डिस्कस करायचंय. बघा बाळांनो, ओपेरॉनचे दोन टाईप असतात. एक तर असतं आपल्याकडे दॅट इज कॉल्ड ॲज ए इंड्युसिबल ओपेरॉन, जिथे इंड्युसरची गरज लागते, आणि दुसरं असतं रिप्रेसिबल ओपेरॉन, जिथं रिप्रेसर असतो. ठीक आहे, इंड्युसिबल ओपेरॉनचं एक्झाम्पल लक्षात ठेवा, दॅट इज ए लॅक्टोज मेटाबॉलिझम साठी लागणार लॅक ओपेरॉन हे एक इंड्युसिबल टाईपचं व्हॉट वी कॉल्ड ॲज ओपेरॉन आहे. आणि रिप्रेसिबल टाईपचं ओपेरॉन जर तुम्ही कन्सिडर केलं तर TRP दॅट इज ट्रिप्टोफॅन ओपेरॉन. ओके, हे रिप्रेसिबल टाईपचं काय आपल्याकडं दॅट इज द ओपेरॉन आहे. ठीक आहे, सो नाव वी डिस्कस अबाउट द लॅक ओपेरॉन. बघा बाळांनो, लॅक ओपेरॉन जे लॅक्टोज मेटाबॉलिझम, ओके, हे सगळ्यात पहिल्यांदा दोन सायंटिस्टने मांडलं होतं. एकाचं नाव होतं जेकब आणि दुसऱ्याचं नाव होतं मोनोड. ठीक आहे, तर जेकब आणि मोनोड हे दोन सायंटिस्ट होते हु फर्स्ट टाइम डिस्कवर्ड द लॅक ओपेरॉन. ओके, ज्यांनी पहिल्यांदा लॅक ओपेरॉन गोष्ट डिस्कवर केली. ओके, आणि this lac operon can play a very important role in the lactose metabolism. Okay, हे lactose metabolism मध्ये काम करतं, and this is a negative feedback mechanism. आणि हे negative feedback mechanism आहे. आता तुम्ही म्हणाल सर निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम म्हणजे कसं मेकॅनिझम आहे, तर इथं पहिल्यांदा प्रोसेस स्विच ऑफ फॉर्म मध्ये असते, स्विच ऑफ, आणि दुसरा पार्ट असतो स्विच ऑन. ओके, म्हणजे ज्या वेळेस सेल मध्ये ग्लुकोज अवेलेबल असेल, बघा मी परत एकदा सांगतोय, सेल मध्ये जर ग्लुकोज अवेलेबल असेल तर ई कोलाय फक्त ग्लुकोज वरतीच फिडिंग करणार, त्यावेळेस लॅक ओपेरॉन काम करणार नाही. ओके, लॅक ओपेरॉन जर काम करणार नाही याचा अर्थ ते स्विच ऑफ आहे, बरोबर. आणि ज्या वेळेस काय असेल, ग्लुकोज संपला आणि सेल मध्ये लॅक्टोज अवेलेबल आहे, मग लॅक ओपेरॉनला काम करावं लागेल. ओके, मग त्या प्रोसेसला स्विच ऑन करावं लागेल. ठीक आहे, म्हणजे पहिल्यांदा ऑफ कडून आपण ऑन कडे चाललोय. ओके, हे निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम आहे. लक्षात राहील इथपर्यंत? ठीक आहे, आता बघा लक्ष द्या. तर इथं दोन कंडिशन पॉसिबल आहे लॅक ओपेरॉन मध्ये. ओके, आपल्याला लॅक्टोजचा मेटाबॉलिझम करायचंय. पहिला पार्ट आहे आपल्याकडे स्विच ऑफ आणि दुसरा पार्ट आहे आपल्याकडे स्विच ऑन. असे दोन मेकॅनिझम आहेत, एक स्विच ऑफ मेकॅनिझम आणि दुसरं स्विच ऑन मेकॅनिझम. मी एका बाजूला स्विच ऑफ मेकॅनिझम सांगतो. ठीक आहे, व्यवस्थितपणे लक्ष द्या. फ्लो चार्टला लक्षात ठेवा. सिंपल गोष्टी बघा. स्विच ऑफ मेकॅनिझम कधी काम करणार आहे, ज्यावेळेस सेल मध्ये काय अवेलेबल आहे, फक्त ग्लुकोज अवेलेबल आहे, लॅक्टोज अवेलेबल आहे का नाही. ओके, सो व्हेन ग्लुकोज इज अवेलेबल, when glucose is available, ही पहिली कंडिशन. आय जीन म्हणजे रेग्युलेटरी जीन, synthesize a repressor protein. काय सिंथेसाइज करतं ते? रिप्रेसर प्रोटीन. मग हे जे रिप्रेसर प्रोटीन binds to operator. तर ऑपरेटरला जाऊन बाइंड होतं आणि आपल्याला माहिती आहे जर त्या ऑपरेटरला जाऊन बाइंड झालं तर जे तीन आपले स्ट्रक्चरल जीन आहेत ZYA जे लॅक्टोजच्या मेटाबॉलिझम साठी काम करणार आहे, ते एन्झाईम तयार करणार आहे. ओके, की ज्याच्यामुळे लॅक्टोजचं मेटाबॉलिझम होईल. आता जर ते रिप्रेसर जाऊन ऑपरेटरला बाइंडच झालं असेल, ओके, तर ते रीडिंग होणार आहे का नाही. ओके, ZYA ला रीड करता येणार आहे का आरएनए पॉलिमरेजला नाही. ओके, म्हणून रिप्रेसर प्रोटीन बाइंड टू ऑपरेटर विच प्रिव्हेंट the transcription of structural gene. त्याच्यामुळे स्ट्रक्चरल जीनचं ट्रान्सक्रिप्शन होणार नाही. हे तुमचं स्विच ऑफ मेकॅनिझम आहे. बघा स्विच ऑफ मेकॅनिझम कसं होतं. हा आपला ओपेरॉन, पहिला प्रमोटर, इनहिबिटर, रेग्युलेटरी जीन, प्रमोटर, ऑपरेटर आणि स्ट्रक्चरल जीन. ठीक आहे. इन absence ऑफ लॅक्टोज, लॅक्टोज नाही आपल्याकडं, म्हणजे आपल्याकडे स्विच ऑफ मेकॅनिझम आहे.
हा तुमचा 5 प्राइम एंड आहे, हा तुमचा 3 प्राइम एंड आहे. इथं तुमचं स्ट्रक्चर, इथं तुमचा आरएनए पॉलिमरेज बाइंड झालाय. बट या आय जीनने रिप्रेसर प्रोटीन तयार केलाय आणि आता हा रिप्रेसर प्रोटीन ऑपरेटरला जाऊन बाइंड झालाय. मग आता हा जर ऑपरेटरला जाऊन बाइंड झाला असेल, जरी आरएनए पॉलिमरेज इथपर्यंत पोहोचला असेल, पण आता जर रिप्रेसर प्रोटीन बाइंड आहे म्हटल्यावरती याला रीड करता येणार का पुढच्या 3 जीन्सला? नाही. ओके, म्हटल्यावरती यांना रीड करताच येणार नाही. म्हटल्यावरती लॅक्टोजच्या मेटाबॉलिझम साठी लागणारे एन्झाईम तयार होतील का? बिलकुल नाही. ओके, मग यावेळेस कुठला मेकॅनिझम आहे? दॅट इज स्विच ऑन. आता कोणतं मेकॅनिझम? स्विच ऑन. रिव्हर्स करा डायरेक्ट. ओके, ग्लुकोज अवेलेबल होतं स्विच ऑफ मध्ये, इथं व्हेन ग्लुकोज इज नॉट अवेलेबल. मग ग्लुकोज अवेलेबल नाही तर मग सेल मध्ये कोण आहे आता? लॅक्टोज. ऍक्ट ऍज अ इंड्युसर. लॅक्टोज स्वतःच काय काम करणार आहे? इंड्युसर. इट गेट बाइंड टू द रिप्रेसर. तो जाऊन रिप्रेसरला बाइंड करतो. रिप्रेसर कुठं बाइंड आहे? ऑपरेटरला. आणि मग एक कॉम्प्लेक्स तयार होईल. इट फॉर्म अ कॉम्प्लेक्स दॅट इज इंड्युसर रिप्रेसर कॉम्प्लेक्स. इंड्युसर रिप्रेसर कॉम्प्लेक्स. ओके, तर हे जे कॉम्प्लेक्स आहे हे कॉम्प्लेक्स तयार होईल आणि आता तो जो लॅक्टोज आहे तो त्या कशाला रिमूव्ह आउट करेल? तिथं रिप्रेसरला रिमूव्ह आउट करेल. चला, ह्याने ह्या रिप्रेसरला रिमूव्ह आउट केलं. परत तुमचा आरएनए पॉलिमरेज आता ह्या झेड, वाय आणि ए ला काय करायला सुरुवात करेल? रीड करायला सुरुवात करेल. झेड ला ज्यावेळेस रीड करेल तर एक एन्झाईम आपल्याला मिळेल दॅट इज बीटा गॅलॅक्टोसाइडेज. वाय ला रीड केलं की मग दुसरा एन्झाईम आपल्याला मिळेल परमिएज. आणि ए ला रीड केलं तर पुढचा एन्झाईम आपल्याला मिळेल ट्रान्सफॅसिटाइलेज. प्रत्येकाचं काम आहे, लक्षात ठेवा. एकतर सगळ्यात पहिल्यांदा लॅक्टोज अवेलेबल आहे तर ते लॅक्टोज आता सेल मध्ये जर घेऊन यायचंय तर परमिएज काम करणार. कोण काम करणार? परमिएज. परमिएज ब्रिंग द लॅक्टोज इन द सेल. चला, लॅक्टोज आपण सेल मध्ये घेऊन आलो. त्याच वेळेस दुसऱ्या एन्झाईम काम करायला सुरुवात करणार दॅट इज बीटा गॅलॅक्टोसाइडेज. आता बीटा गॅलॅक्टोसाइडेज जर काम करणार तर काय करणार? तर ह्या लॅक्टोजचं हायड्रॉलिसिस करणार. आणि लॅक्टोजचं हायड्रॉलिसिस केलं की सेलमध्ये 2 गोष्टी बनणार, एक ग्लुकोज आणि एक गॅलॅक्टोज. ठीक आहे. आणि तिसरी गोष्ट, जो तुमचा ए जीन आहे तो काय तयार करतोय? ट्रान्सएसिटाइलेज. हा ऍसिटिल ग्रुपला ट्रान्सफर करतोय. कुणाला? बीटा गॅलॅक्टोसाइडेजला. ठीक आहे, टू ब्रिंग इट्स ऍक्टिव्हिटी फास्टर. ओके, मग आता तुम्ही परत इथं बघाल की ही प्रोसेस याच्यामध्ये परत ग्लुकोज अवेलेबल झालाय, म्हणजे परत एनर्जी सोर्स अवेलेबल झालाय. मग नंतर ह्या प्रोसेसला काय व्हावं लागणार? स्टॉप व्हावं लागणार. म्हणजे स्विच ऑन नंतर परत काय होणार आहे? स्विच ऑफ मध्ये कन्वर्ट होणार आहे, कारण याचं मेकॅनिझम एंड झालेलं आहे आणि परत सेलमध्ये ग्लुकोज अवेलेबल झालंय. ही कोलाई आता कशावरती फिडिंग करू शकतं? ग्लुकोज वरती फिडिंग करू शकतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे तुमचं मेकॅनिझम होतं दॅट इज द लॅक ऑपेरॉन mechanism.